असेल. दोन्ही टीमची प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचते आहे. यानंतर होणारा सामना सीएम स्पोर्ट्स आणि एसकेएम शंकर क्रीडा मंडळ. आपण दोन्ही टीमने रेडी राहायचंय. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. श्रीमंत समर्थ या टीम मधून मात्र सचिन शेट्टे साहेबांच्या नेतृत्वाखाली श्लोक लुडबे, त्याचबरोबर प्रसन्न चव्हाण, हर्ष भोसले, आयुष बोबडे, जतीन लुडबे, सुशांत बोबडे, चिराग मोहिते, समर्थ केरे, प्रथमेश तावडे, गौरेश पांढरे आणि त्याचबरोबर शौर्य शेट्टे अशी पहिली प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचली आहे श्रीमंत समर्थ संघाची. तर दुसऱ्या बाजूने बबन तावडे साहेबांच्या टीमच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली अक्षय तावडे, महेश चेंदवनकर, वैभव नाईक, राजीव सिंग, प्रतीक फनसेकर, प्रथमेश हडकर, युवराज सिंग, रितेश दळवी, समीर चव्हाण आणि विघ्नेश फनसेकर असे एकंदरीत 11 खेळाडू आपल्याला इन ऍक्शन दिसणार आहेत. तर जाऊया मैदानाच्या दिशेला, बघूया काय घडतंय काय बिघडतंय. दोन्ही टीमने आपला एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. जर आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर 3 रनची पेनल्टी आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. वेल प्लेड रोहित कांबळे, आपलं सुद्धा अभिनंदन आहे. आणि पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरले ते रोहन नाटळकर. जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि सामनावीराचे मानकरी ठरतायत. ओमकार गणेश 11 या संघाने मात्र बाजी मारली. पहिल्या सामन्यादरम्यान 59 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र पॉवर प्लेच्या ओव्हरचा खूप चांगला फायदा त्यांनी उचलला. चला सलामीची जोडी पाठवून द्यायची विनंती आहे. परळचा राजा आणि दोन्ही टीम आपला राखीव खेळाडू सुद्धा पाठवून द्यायचा आहे. श्रीमंत समर्थ तावडे साहेब आपला राखीव खेळाडू अजूनही आलेला नाहीये. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने परळचा राजा चॅम्पियन्स आणि श्रीमंत समर्थ आपला कॅप्टन आपला सुद्धा राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे. चला सलामीची जोडी पाठवा. महेश ओपनिंग बॅट्समन पाठवा लवकर. खूप वेळ जातोय. परळचा राजा चॅम्पियन्स टिकट डिसाइड करेगा, टिकट किसको दे देगा, सेवक या सचिन को, ये मैच डिसाइड करेगा. मस्त मॅच हो गया. लेकिन तो ये प्लेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळते. महेश चेंदवनकर आणि त्यांच्या जोडीला मात्र प्रथमेश हडकर ओपनिंग पेअर मैदानावरती. बॉलिंग मार्क वरती मात्र कोणाला संधी दिली गेली आहे, पहिली ओव्हर कोण हाताळणार ह्याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. श्रीमंत समर्थने टॉस जिंकला होता आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. विरोधात मात्र परळचा राजा चॅम्पियन्स म्हणजे एका बाजूला आपण समोर जे 2 बॅनर दिसत आहेत श्री बबनजी तावडे साहेब आणि त्यांच्या विरोधात श्री सचिनजी शेट्टे आणि गणेश लीलाचा वंडर बॉय हडीचे हडकर अर्थात प्रथमेश हडकर बॅटिंग साठी मैदानामध्ये. आणि स्ट्राईक वरती महेश चेंदवनकर. बॉलर कोण आहे? तावडे साहेब. प्रसन्न चव्हाण उर्फ बंटी बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल, बोला गणपती बाप्पा, परळच्या राजाचा पहिला चेंडू या वेळेला मात्र खेळलाय मिडविकेटच्या दिशेला. सिंगल धाब्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेला आणि वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं महेशने उघडलंय. महेश चेंदवनकर आणि त्यांच्या जोडीला हडीचे हडकर, गणेश लीलाचा वंडर बॉय प्रथमेश हडकर स्ट्राईकवर. त्यावेळेला बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका स्वीपर कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि प्रथमेश हडकर गणेश लीलाचा वंडर बॉय यांच्या बॅट मधून आलाय. बाबूश क्रन सर्व्हिसेस चौकार. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने पुश करून सिंगल धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र प्रथमेशने आपली विकेट गमावली आहे. पहिला धक्का चौकारानंतर मात्र थोडीशी जास्त घाई या वेळेला प्रथमेशला झाली आणि त्यामुळे प्रथमेश माघारी चाललाय. कॉलिंग मध्ये गडबड झाली. अतिघाई संकटात नाही आणि तीच अतिघाई मात्र नडली प्रथमेशला.
आणि गणेश लिलाचा बूम बूम माट्या अक्षय तावडे. बंटीचा पुढचा बॉल या वेळेला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग पण हाई बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेला. आणखीन एक बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार आलाय. एक चौकार त्यानंतर विकेट. पुन्हा एकदा मात्र चौकार महेश चंदवनकर. बूम बूम बुमरोच्या बॅटमधून. एका बाजूला बूम बूम बुमरो आणि दुसऱ्या बाजूला बूम बूम माट्या. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला पण यावेळेला अडवला जातोय बॉल. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये आहेत. अक्षय तावडे यांच्या प्रत्येक चौकारासाठी मात्र बबनजी तावडे साहेबांकडून 501 रुपयांचं बक्षीस सुद्धा आलंय. बॅकफुटवर गेले. टॅप करायचा प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि दुसऱ्या धावेला तयारी दाखवली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन. येस येस नो नो आणि शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा. काल कर्नाटकला होते. काल कर्नाटकला खेळून आज सकाळी गणेश लीला प्रीमियर लीग खेळण्यासाठी मुंबईत आले. कर्नाटकमध्ये सुद्धा खूप मोठी स्पर्धा चालू आहे आणि ती स्पर्धा खेळून आज महेश गणेश लीला प्रीमियर लीग खेळण्यासाठी मात्र पुन्हा एकदा मुंबईला आलाय. बंटीच्या पहिल्या ओव्हरमधून 14 धावा आल्या आहेत आणि बॉलिंगसाठी मात्र श्लोक लुडबे. बरीच नावं ही परिचयातली आहेत. 8 संघांमध्ये स्पर्धेचं आयोजन. बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार या ओव्हरमध्ये केलाय त्यामुळे ओव्हरमध्ये जितक्या धावा येतील तितक्या धावा मात्र डबल तुम्ही करू शकता पण त्यासाठी तुम्हाला विकेट घालवायची नाहीये, विकेट गमवायची नाहीये. पहिल्या मॅच दरम्यान मात्र पॉवर प्लेच्या ओव्हरचा खूप चांगला फायदा उचलला गेला ओमकार गणेश 11 कडून. पुन्हा एकदा मात्र बॅकफुट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्येच पॉवर प्लेचा स्वीकार केलाय. श्लोक लुडबेच्या गोलंदाजीवरती बघूया आता किती धावा जमवल्या जातील. श्लोकने जर विकेट पटकावली तर डबल धावा काही मिळणार नाहीत पण त्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील श्लोकला सुद्धा. आणि यावेळेला कॉलिंग मध्ये गडबड झाली होती. धोका पत्करला होता. पॉवर प्लेची ओव्हर आहे. विकेट गेली तर आहेत तितक्याच धावा तुम्हाला मिळतील पण जर विकेट नाही गमावलीत तर मग धावा मात्र डबल होतील. 2 बॉलमध्ये 4 रन आलेत. पहिल्या मॅच मध्ये ओमकार गणेश 11ने या पॉवर प्ले सिस्टमचा खूप चांगला फायदा उचलला आणि त्यामुळेच त्यांना ही मॅच जिंकता आली. डेड बॉलचा इशारा असेल. पहिल्या डावाचा खेळ मॅच नंबर 2. यानंतर SKM आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर पुढील सामन्यामध्ये हो 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 थोडक्यासाठी बचावले या ठिकाणी. CM स्पोर्ट आणि SKM आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला खेळायचंय आणि त्याचा टॉस मात्र पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये म्हणजे या सामन्याचा जो पहिल्या डावाचा खेळ आहे तो संपल्यानंतर मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे आणि आपल्याला एक सूचना आहे की आपल्याला ऑन द स्पॉट डिसिजन टॉसच्या वेळेला सांगायचं आहे. त्यामुळे आपण निर्णय जो आहे तो ठरवूनच यायचा की आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करणार आहात की बॅटिंग करणार आहात. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट, एक फास्ट फॉरवर्ड क्रिकेट. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं की मग अंडरआर्म बॉक्स क्रिकेट कसं खेळलं जातं तर झटपट पटापट. तसं झटपट पटापट तुम्हाला खेळावं लागेल. 15 मिनिटांचा निर्धारित वेळ तुम्हाला दिला गेला आहे आणि त्या 15 मिनिटांच्या अवधीमध्येच तुम्हाला इनिंग पूर्ण करावी लागणार आहे. पुन्हा एकदा मात्र सुंदर हलक्या हाताने खेळला गेलेला फटका आणि चांगली फिल्डिंगही बघायला मिळते या युवा खेळाडूंकडून. आयुष बोबडे चांगली फिल्डिंग केली आहे. बरेच युवा खेळाडू तुम्हाला या इमारतीमधील पाहायला मिळतील.
श्लोक लुडबेची ओव्हर मात्र या ठिकाणी समाप्ती होते. पॉवर प्लेची ओव्हर होती, पॉवर प्ले मध्ये विकेट आलेली नाहीये, त्यामुळे टोटल रन किती आले हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. या ओव्हरला टोटल 7 रन आले, 7च्या डबल 14 धावा तुम्हाला मिळतील आणि टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल तो 28 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर 28 धावा, अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले मध्ये 7 आल्या, 7च्या डबल झाल्या 14 आणि पहिल्या ओव्हर मधून 14 आल्या होत्या. अशा टोटल 28 धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत. अक्षय तावडे, हर्ष भोसलेच्या हातामध्ये मात्र तिसरी ओव्हर सोपवली गेली आहे. पहिला बॉल लेग ब्रेक करायचा प्रयत्न तिकडे केला गेला, खोदून काढलेला फटका तिकडे एका सिंगल धावेसाठी अक्षयच्या बॅट मधून. हर्ष भोसले उर्फ बाबा या वेळेला फ्रंट फुट वर येऊन मात्र ढकलल्या चेंडूला, पण चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एक चांगला थ्रोही पाहायला मिळाला आणि चांगल्या थ्रोमुळे मात्र या ठिकाणी अक्षय तावडे यांची विकेट. आणि या बॉलवरती एकही रन मिळणार नाहीये, कारण एक धाव अर्धवट काढली गेली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र अक्षय तावडे रनआउट होत आहेत. वैभव नाईक यांचं मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिला. फलंदाजीसाठी आलेत वैभव नाईक. जतीन लुडबे यांचा मात्र जबरदस्त थ्रो आपण पाहिला. नो बॉलचा इशारा तिकडे मात्र टॅप करून 1 बाउन्स चेंडू जातो तो मिड विकेट फिल्डरच्या हातामध्ये. जतीन लुडबे, सचिन लुडबे त्यांचं सुद्धा मात्र खूप चांगलं सहकार्य असतं या स्पर्धेसाठी. दरवर्षी आपण जर पाहिलं तर द युनिक वॉर्डरोब हा जो ब्रँड आहे. पुन्हा नो बॉलचा इशारा आणि या वेळेला मात्र 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार आणि रन मिळतील 4. आलाय बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. तसेच आमचे मित्र सन्माननीय सुनीलजी अट्टी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. सुनीलजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे गणेश लीला प्रीमियर लीग 2026च्या 4थ्या पर्वामध्ये. वैभव या ठिकाणी मात्र स्ट्राईक वरती आहेत. चांगला स्ट्रोक या वेळेला वैभव नाईक यांच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा जतीन लुडबे आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, पण थोडंसं मात्र धडपड करतायत बॉल अडवण्यासाठी. काय झालंय आज जतीनला? मगाशी एक चौकार सोडला, आता मात्र बॉल कलेक्शन चांगलं केलं पण थ्रो करण्यामध्ये थोडासा अडथळा आणि त्या ठिकाणी मात्र या अगोदर एक त्यांनी विकेट मिळवली आहे रनआउटच्या स्वरूपातली. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र फुलटॉस शरीरावर जाऊन आदळला होता. 1 रन मात्र तिकडे काढून स्ट्राईक रोटेट केली. लेग बाईचा इशारा इकडे पंच लागू करतायत. बॅट आणि बॉल मध्ये कोणतंही कनेक्शन नव्हतं, पण लेग बाईच्या ही स्वरूपातल्या धावा तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. यावेळेला स्वीप करायचा प्रयत्न, येस येस नो नो, शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि 1 रन घेतली आहे. महेश चेंदवनकर बूम बूम बुमरो आणि दुसऱ्या बाजूने वैभव नाईक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 42 धावा, 14 धावा प्रति षटकाची सरासरी. स्कोरबोर्ड वरती 42 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. माफ करा, 2 विकेट गमावलेत आतापर्यंत परळचा राजा चॅम्पियन्स टीमने. एका बाजूला बबनजी तावडे यांचा परळचा राजा चॅम्पियन्स, दुसऱ्या बाजूला श्रीमंत समर्थ अर्थात सचिनजी शेट्टे यांचा संघ. वैभव नाईक तसं बघायला गेलं तर गणेश लीलाचे जुने जाणते खेळाडू आहेत. जवळपास 20 ते 25 वर्षांचा दांडगा अनुभव आहे वैभव नाईक यांच्याकडे. शेवटची ओव्हर 3 ओव्हर 42 धावा जमल्या आहेत. बघूया शेवटच्या 6 बॉल मध्ये आता किती रन जमवले जाऊ शकतात. बॉलिंग साठी मात्र सध्या आपण जर पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती सामर्थ्य केरे. पहिला बॉल हलक्या हाताने हाताळला, तितक्याच हलक्या हाताने मात्र खेळूनही काढला. बॉलिंग मध्ये गडबड झाली आणि आता मात्र वैभव नाईक यांची विकेट. तिन्ही खेळाडू रनआउटच्या स्वरूपात आउट झालेत.
प्रथमतः प्रथमेश हडकर ओपनिंगला आला होता, तो रनआउट झाला. तदनंतर अक्षय तावडे आला, तो रनआउट झाला. आणि आता वैभव नाईक यांची सुद्धा रनआउटच्या स्वरूपातच विकेट आली आहे. बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितेश दळवी रितेश दळवी उर्फ पारू. पहिला बॉल यावेळेला जबरदस्त स्ट्रोक आलाय. बाबूश क्रेन सर्व्हिसेस लाजवाब चौकार. महेश चेंदवनकर बुम बुम बुमरोच्या बॅटमधून. जितकं चांगलं ओव्हरआर्म क्रिकेट खेळतात तितकंच चांगलं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सुद्धा आज खेळतायत. तसं बघायला गेलं तर नरे पार्क मैदानावरती अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं आयोजन जास्त केलं जात नाही. बऱ्यापैकी स्पर्धा ज्या आहेत त्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्याच होतात. पण एक आगळं वेगळं आयोजन दरवर्षी गणेश लीला प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतं. स्पर्धेचं यंदा 4थं पर्व आहे. पुन्हा एकदा मात्र पुश केलाय गॅपमध्ये थ्रू दी कव्हर्स. वन बाउंड चेंडू ओव्हर दी रोप जातोय. बाबूश क्रेन सर्व्हिसेस आणखीन एक 4 धावांचा फटका महेश चेंदवनकरच्या बॅटमधून. काल कर्नाटकला होते, रात्रभर प्रवास करून आपल्या स्पर्धेसाठी मात्र ते सकाळी मुंबईला आले. आणि मुंबईत आल्यानंतर आज कोणताही थकवा त्यांच्याकडून जाणवत दिसत नाहीये. या ठिकाणी जतीन लुडबे आहेत. पण ह्या वेळेला आपण जर पाहिलं तर आणखीन एका दोरी धावेचा प्रयत्न. कॉलिंग मध्ये मात्र थोडीशी गडबड झाल्यासारखं वाटलं थोड्या वेळासाठी. पण दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर पारूने चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली. आणि त्या ठिकाणी मात्र सन्माननीय दत्तात्रय म्हसवेकर साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती होतंय. साहेब आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि आज आपल्या दरवर्षी म्हणजे जितकं लक्षात आहे आमच्या की गेले 3 पर्व आम्ही या स्पर्धेच्या समालोचनाच्या माध्यमातून या स्पर्धेशी जोडलो गेलो आहे. पण तितकेच वर्ष सन्माननीय दत्तात्रय म्हसवेकर साहेब सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेले सुद्धा आम्ही पाहिलेत. आज 4थ्या पर्वातही आम्ही सन्माननीय दत्तात्रय म्हसवेकर साहेबांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अतिरिक्त रन आली आहे. पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न होता. थोडी कव्हर्स मारायचा होता पण गेला बॉल लॉंग ऑनच्या दिशेला. एका दावेला दुसऱ्या दावेत तुम्हाला कन्वर्ट करावंच लागेल. जर एक सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला उभारायची असेल तर त्यासाठी मात्र अशा चोरट्या धावा घेणं गरजेचं आहे. कारण स्कोर जर आपण पाहिलं तर सध्या 56 धावा म्हणजे 4 ओव्हरच्या सामन्यादरम्यान मात्र 50, 55, 60 धावांपर्यंत तुम्ही मजल अगदी आरामात मारू शकता. बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका तिकडे जतीन लुडबे आहेत. पण बॅकअपसाठी फिल्डर आहे. 2 धावांचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्यात. अशा पद्धतीने मात्र पहिल्या 4 षटकांचा खेळ संपतोय. एकूण धावसंख्या पुन्हा एकदा झाली आहे ती 58 धावा. आणि जिंकण्यासाठी श्रीमंत समर्थ या संघाला पुन्हा एकदा 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पहिल्या मॅच दरम्यान 59 धावा बनवल्या होत्या. 58 बनवल्या, 59चं लक्ष होतं. पण ते लक्ष पहिल्या मॅच दरम्यान ओमकार गणेश 11ने खूप इझिली मात्र कंप्लीट केलं. आता या मॅच मध्ये काय घडणार काय बिघडणार हे आपल्याला जाणून घ्यायचंय. त्यापूर्वी पुढील मॅचचा टॉस इथे केला जातोय. सीएम स्पोर्ट्स आणि शंकर क्रीडा मंडळ SKM. सर्वप्रथम आपली प्लेइंग 11 आपण त्या ठिकाणी फिलअप करून द्यायची आहे आणि टॉस साठी यायचंय. सीएम स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर SKM अर्थात शंकर क्रीडा मंडळ. SKM कोणाची टीम आहे? आणि सीएम प्रमोद चिंदरकर. एका बाजूला सीएम स्पोर्ट्स आहे अर्थात प्रमोदजी चिंदरकर सर्व आहेत सीएम स्पोर्ट्सचे, त्यांचा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त आणि माजी अध्यक्ष बबन शिरोडकर साहेबांचा संघ आहे. चला जरा त्वरित टॉस साठी या. SKM जरा लवकर आपण टॉस साठी यायचंय. SKM आणि सीएम स्पोर्ट्स त्वरित आपण दोघांनी टॉस साठी या. 2 आहेत नाही एकच आहे. आणि मित्रांनो जर जुने बॉल आपल्याकडे स्पर्धेतले असतील तर ते स्पर्धेतले जुने बॉल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे. जर कोणी सरावासाठी बॉल घेतलेले असतील तर ते सरावाचे बॉल आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे जमा करा.
संपला पाणी आता नाही इकडे आता बरं पाहिजे. चला त्वरित टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण जिथे कुठे असाल आपण लगेच टॉस साठी या. थोडीशी घाई करा. आणि मसवेकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. अच्छा त्यांचा कोण अरे हा तो त्यांचा तो बोलला ऍडजस्ट थोडा हे करा. श्रीमंत समर्थ आपला राखीव खेळाडू अजूनही आलेला नाहीये लक्षात घ्या. समोरच्या टीमने जर ऑब्जेक्शन घेतलं और ये ना मागे ना हाय हाय बसला इथे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जातोय. दत्तात्रय मसवेकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी ही नाणेफेक केली जाते. सामना क्रमांक 3 एका बाजूला प्रमोद चंदरकर यांचा सीएम स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला बबनजी शिरोडकर साहेबांचा SKM शंकर क्रीडा मंडळ. नाणेफेक पूर्ण झाली आहे आणि नाणेफेकीचा कौल सीएम स्पोर्ट्स मला वाटतं सीएम स्पोर्ट्सने जिंकलाय आणि सीएम स्पोर्ट्सने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करायचा निर्णय स्वीकारलाय. तर 59 धावांच्या पाठलागाला सुरुवात होते. पंचांचा हिरवा कंदील मात्र आमच्याकडे आलाय आणि अक्षय तावडे यांच्या समोर मात्र बॅटिंगसाठी श्लोक लुडबे. पहिला चेंडू जबरदस्त क्लासिकल अंदाजाने खेळला गेलेला फटका तिकडे पाहायला मिळाला. फ्रंट फूट स्ट्रेट ड्राईव्ह अगदी व्ही शेप मध्ये खेळला जाणारा फटका पहिल्या चेंडूवरती. एकेरी धाव. नाव माहिती हर्ष भोसले बाबाने यावेळेला ताकद लावली आहे फटक्यासाठी मात्र आणि हा बॉल मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार या दुसऱ्या डावामध्ये पहिला चौकार खेळलाय हर्ष भोसले बाबाने. आमचे सहप्रायोजक आहेत मेजवानी हॉटेलचे सर्व अजयजी पांगळे, त्याचबरोबर GW खामकर मसाले, BT कंपनी. त्यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आलाय. विकेट किपर तिकडे वैभव नाईक यष्टी रक्षकाच्या भूमिकेतून मात्र बॉलवर धावत जात आहेत. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. बबनजी तावडे साहेबांनी मात्र अनुभवाकडे जास्त लक्ष दिलंय. तसं टॅलेंट आहे या टीम मध्ये, युवा खेळाडू फार कमी आहेत. आणि बबनजी तावडे साहेबांनी आपल्या टीम मध्ये सगळे हेल्दी प्लेअर घेतलेत. म्हणजे सगळे खात्या पित्या घरचे प्लेअर त्यांच्या टीम मध्ये आहेत. स्टेप आउट झाले आहेत. यावेळेला हर्ष भोसले बाबाच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार स्ट्रोक आलाय. बाबूश क्रेन सर्व्हिसेस आणखीन एक लाजवाब चौकार. एका बाजूला उंच पुरा धिप्पाड शरीर यष्टीचा हर्ष भोसले बाबा आहे, तर दुसऱ्या बाजूने पतला आहे लेकिन गरम असा श्लोक लुडबे मैदानाच्या आतमध्ये आहे. टेलिव्हिजन वरती थंडीच्या दिवसांमध्ये ती अमूल बॉडी वॉर्मरची ऍडव्हर्टाईज येते, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पतला आहे लेकिन गरम आहे. तसाच काहीसा हा श्लोक लुडबे आपल्याला बघायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. पुन्हा एकदा मात्र एक मिस टाइम फटका बॅटची आतली कडा घेऊन मात्र बॉल बॅकवर्ड फाईन लेगच्या दिशेला. सिंगल धाबीचा प्रयत्न आणि सिंगल धाब्यासोबत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाखेरीज टोटल 12 धावा आलेत. 4 सिंगल 2 चौकार अशा पद्धतीने मात्र पहिलं षटक पूर्ण. 12 धावा धावफलकावरती. 18 चेंडूंमध्ये अजूनही मात्र 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. जवळपास 16 धावा प्रति षटकाच्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. महेश चिंदवनकर दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्क वरती. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे मात्र पुढच्या मॅचची तयारी चालू आहे. सुंदर फटका तिकडे पुन्हा एकदा बाबाच्या बॅटमधून. एक धाव मात्र त्या ठिकाणी गोळा करतायत आणि चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विकेट कोणाची येणार? श्लोक लुडबे. त्या ठिकाणी मात्र हर्षचं लक्षच नव्हतं. मला वाटतं ही रन कंप्लीट झाली असती, पण श्लोकला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का आला
पहिला धक्का लागला तो मात्र श्रीमंत समर्थ अर्थात सचिनजी शिट्टे यांच्या टीमला. चला प्लेइंग 11 आमच्याकडे जमा करायची आहे. सीएम स्पोर्ट्सची प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचलेली आहे. SKM ला विनंती असेल आपण सुद्धा आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे पोहोचवायची आहे. चिराग मोहिते उर्फ छोटा लारा. चिराग मोहिते छोटा लारा. चिराग मोहिते आलेत बॅटिंगला. थोडीशी आक्रमक फिल्डिंग सजवली आहे चिरागसाठी, पण चांगला फटका तिकडे चिरागने खेळलाय. SKM ची प्लेइंग लिस्ट सुद्धा आमच्याकडे पोहोचते. थोडं बाजूला फुलटॉस चेंडू होता यावेळेला. सरळ बॅटने मात्र प्रथमेश हडकर चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेश हडकर यांच्याकडून. आज बॅटिंग मध्ये काही खास करता आलेलं नाहीये. यावेळेला स्वीप केला आहे. मिडविकेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेला थोडीशी गडबड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि ओव्हरथ्रोमुळे आणखीन एका धावेचा प्रयत्न तिकडे केला जातोय. 3 धावा धावून काढल्या गेल्या आणि आमच्याकडे प्लेइंग 11 पोहोचते SKM टीमची सुद्धा. दोन्ही टीमचं धन्यवाद. एकूण 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत ते 18. पुन्हा एकदा मात्र स्ट्रेट बॅटिंग स्ट्रोक येतोय प्रथमेश हडकरच्या दिशेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 58 धावा झाल्यात. एकूण 60 धावांची आवश्यकता आहे. आम्हाला विशेष सहकार्य लाभलं ते बेन्स नेटवर्क, त्याचबरोबर ऍपल क्रिएशन, मायरासा परफ्युम्स. पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये चिराग मोहितेच्या बॅटमधून आणखीन एक दमदार बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार आलाय. ऍपल गॅरेज, मायरासा परफ्युम्स, बेन्स नेटवर्क, त्याचबरोबर ARC ऑर्सो, राजकुमार बडवे साहेब त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. त्याचबरोबर आरेचार कन्सोल, मेजवानी हॉटेल, GW खामकर मसाले, BT कंपनी. स्कोर सध्या आपण जर पाहिलं तर 23 धावा 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. स्पर्धेसाठी मात्र टॉस सुद्धा स्पेशली बनवला गेलाय. एक विशेष कॉइन आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेची ओव्हर अजून शिल्लक आहे आणि प्रथमेश हडकरच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली गेली आहे. गणेश लीलाचा वंडर बॉय हडीची हडकर, द मॅन विथ गोल्डन हार्ट. अजून सांगितलं नाही. बॅट्समन नंतर भेटणार नाही. बॅकफुटवर गेलेत. नो बॉलचा इशारा आणि पहिल्याच बॉलवरती दिमागदार स्ट्रोक खेळला गेलाय. हर्ष भोसले बाबाच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. आणि यानंतर तुम्हाला पॉवर प्ले घेता येणार नाही. तुम्ही मोठी चुकी केली आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला पॉवर प्ले कंपल्सरी घ्यायचा होता, पण तो पॉवर प्ले तुम्ही अजिबात घेतला नाहीये. पंचांना तसं कळवलं गेलं नव्हतं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला पॉवर प्ले घ्यायचाच आहे. चौथ्या ओव्हरमध्ये जर तुम्हाला पॉवर प्ले घेतला नसेल तर तो मिळणार नाही. पहिल्या मॅच पासून तुम्हाला सांगितलं गेलं होतं, अगदी व्हेरी फर्स्ट मॅच पासून तुम्हाला हे कळवलं गेलं होतं की तुम्हाला पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले जर नाही घेतलात तर चौथ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले नाही घेता येणार. नो बॉलवरती चौकार. गणेश लीलाचे वंडर बॉय पहिलाच बॉल नो बॉल हाताळलाय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार सुद्धा खर्च केलाय. आता स्कोर जर आपण पाहिला तर 28 धावा धावफलकावरती आहेत आणि अजून हे सामना जिंकण्यासाठी मात्र 31 धावांची गरज असेल. पंचांची कोणीही हुज्जत घालायची नाहीये.
बोलतोय पहिल्यापासून चला आयोजकांनी जो काही तो निर्णय लवकर घ्या आणि सामन्याला सुरुवात करा, कारण खूप उशीर होतोय.
यार ये हर बार का प्रॉब्लम। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मत। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव, straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. अरे यार ये हर बार का प्रॉब्लम। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मत। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव, straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. अरे यार ये हर बार का प्रॉब्लम। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मत। अरे Hello. मोबाइल पे मैच हा पुन्हा एकदा जरा लक्षात घ्या, इट्स पॉसिबल। जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलेला नसेल तर तिसरी ओव्हर ही कंपल्सरी पॉवर प्लेची असणार आहे. यानंतर सर्व संघांनी ही नोंद घ्यायची आहे. Now professionally आणि समोर टोविंग व्हॅन आलेली आहे. जर कोणाच्या गाड्या त्या ठिकाणी पार्किंगला असतील तर आपण ही मॅच पुन्हा एकदा मात्र रिफ्रेश चालू केलो करतोय. तो मागील टाकलेला बॉल जो आहे तो काउंट करणार नाही, आपण डेड बॉल घोषित केलाय. आणि पॉवर प्ले हे माझी गाडी आहे तिथे. कुठे आहे? तिथे आहे. अरे आत आण ना, आतमध्ये आहे ना. काय बाहेर बाहेर गेटच्या बाहेर. काय नंबर बोल, नंबर बोल. 25-33. हे करण 25-33 गाडी बाईक आहे, लवकर जरा. टोईंग चाललाय ना तो बघा. कुठली गाडी आहे? एक्सेस 25-33. कुठे लावली? त्या गेटच्या डाव्या बाजूला इथेच असेल बघ कुठेतरी. त्या हॉटेलच्या समोरच आहे. वैभव चला मॅन्डेटरी पॉवर प्ले तिसरं षटक. किती झाले? 23 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये. आता ही मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर असणार आहे आणि नियमामध्ये थोडासा आपण बदल केलाय. जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलेला नसेल तर तिसरी ओव्हर ही मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. यावेळेला स्वीप केलेला फटका तिकडे मात्र हा बॉल निघून जातोय. खेळाडूला चकमा देत वन बाउन्स अलॉंग विथ द कार्पेट. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. बाबूश क्रेन सर्व्हिसेस यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी, त्यामुळे आम्ही या चौकाराला नाव दिले बाबूश क्रेन सर्व्हिसेस. विशेष धन्यवाद असतील ते सन्माननीय बाबूश क्रेनचे सर्वेसर्वा. या गणेश लीला प्रीमियर लीग स्पर्धेसाठी मात्र त्यांचं विशेष योगदान आहे. कैलासवासी जनार्दनजी सावंत साहेब त्यांना सुद्धा मात्र या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा एकदा स्वीप केला, पुन्हा एकदा मात्र महेश चेंदवनकर त्या ठिकाणी यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. थोडस स्कोअरकडे लक्ष टाकूया. 29 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये 6 रन आलेत. यावेळेला नो बॉलचा इशारा आणि नो बॉलच्या इशाऱ्यासोबत मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. नो प्लस 4 म्हणजे एकूण 5 धावा या बॉलवरती असणार आहेत. आणखीन एक BCS बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार येतोय. हर्ष भोसले बाबाच्या बॅटमधून एक दिमागदार चौकार, एक महत्वपूर्ण चौकार असेल. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा डबल होणार आहेत. प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज की विकेट न गमावता मात्र जास्तीच्या धावा या ठिकाणी जमा करायच्या. नाही. कोण गेलंय? यावेळेला नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. आणखीन एक एक्स्ट्रा रन मात्र खर्च केली जाते. थोडीशी महागडी ओव्हर येताना दिसते, पण विकेट आली नाही तर डबल धावा होतील.
जर विकेट आली या ओव्हरमध्ये तर आहे तितक्याच धावा तुम्हाला मिळणार आहेत. फ्री हिटचा बॉल कंटिन्यू. पुन्हा एकदा मात्र फुल टॉस बॉल हर्ष भोसलेने खेळलाय फटका काऊ कॉर्नरच्या दिशेला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. अमित धुरी आता आपण पाहिले आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 13 धावा आलेत. पुन्हा एकदा मात्र बॉल जातोय. स्वीप केला फटका सिंगल सोबत अक्षय तावडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एकेरी धावेचा इशारा. नाही मला माहित नाही ना, सकाळी तो गेट बंद होता. शेवटचा बॉल बाकी आहे या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. हो चांगला फटका. तिकडे मात्र आपला जीव धोक्यात न घालता शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आहे. टोटल या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर मला वाटतं जवळपास 15 धावा आल्यात. 15 धावा आल्यात. 15च्या डबल होतील 30, 30 आणि 23, 53 जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मात्र मॅचचं समीकरण बदललंय. अगदी व्हेरी फर्स्ट मॅच मध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं होतं. ओमकार गणेश इलेव्हनच्या बाबतीत त्यांनी सुद्धा पॉवर प्ले मध्ये डबल धावा मिळवल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या संघाला मात्र जिंकता आलं. पण या मॅच मध्ये अजूनही सामन्यात जीव बाकी आहे. तसं बघायला गेलं तर 6 बॉल 6 तुम्हाला डिफेंड करता येऊ शकतात. 6 चेंडू आणि 6 धावा. प्रयत्न मात्र आता गोलंदाजाला जास्तीचे करायचे कारण या मैदानावरती 6 धावा काही बनवणं सोपं आहे. तसं बघायला गेलं तर कठीण नाही आहे 6 धावा बनवणं. पण बॉलरला 6 धावा डिफेंड करणं थोडंसं कठीण आहे. पण आज जास्तीचे शर्तीचे प्रयत्न मात्र गोलंदाजाला करावे लागतील. 15 धावांच्या दुप्पट धावा या मॅच मध्ये मात्र बनवल्या गेल्या. 30 धावा मिळाल्या. 53 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत आणि 6 धावा 6 चेंडू मध्ये अजून बनवायचे. श्रीमंत समर्थ या संघाला. पहिल्या चेंडूसाठी मात्र पंच मागे फिरलेत आणि दोन्ही हात जमिनीला करतायत समांतर. धावा मिळतील अवांतर. एक्स्ट्रा रन झालेत. अतिरिक्त धावा या ठिकाणी मात्र आल्या होत्या. त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एक रन मात्र खूप इम्पॉर्टंट असेल या मॅच मधली. बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका. तिकडे पुन्हा एकदा मात्र प्रथमेश हडकर. गणेश लीलाचा वंडर बॉय मात्र त्याच्याकडून चुकी झाली आहे. 2 धावा मिळत आहेत. आता 4 चेंडू आणि अजून 3 धावांची आवश्यकता आहे. चांगलं कॅल्क्युलेशन केलं हर्ष भोसले बाबाने. विकेट न गमावता मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 15 धावा जमावून अगदी आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आणि या फटक्यासोबत मात्र हा सामना जिंकलाय श्रीमंत समर्थ या संघाने. अर्थात सचिन शेट्टे यांच्या टीमचा विजय मात्र या ठिकाणी निश्चित झालाय. सो वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रीमंत समर्थ अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक परळचा राजा चॅम्पियन्स. बबनजी तावडे साहेबांच्या टीम वरती मात्र सचिनजी शेट्टे साहेबांच्या टीमने मात केली आहे. चला पुढील सामन्याला सुरुवात केली जाईल. SKM आणि CM स्पोर्ट्सने टॉस जिंकला होता.